जिल्हा मोर्चाचे नेतृत्व करणारे आपले सर्वांचे नेते विशाल पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब आणि आपल्याला मदत करायला आलेले ते जानकर साहेब, नाईक साहेब आणि सर्व मोर्चाला आलेले बंधू आणि भगिनी, मगाचपासून खूप काही बोलले गेले. आपण इथं काय आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. कुणी सांगते की जमीन विकासाला आम्ही अडथळे देतो आहे. त्या महाराष्ट्राला अगदी पूर्वीपासून लोकांच्या विकासाच्या कामासाठी जमीन द्यायची माहिती आहे. आधी जमीन दिल्या नसते तर पाटण आपल्या कोयनेचं धरण झालं नसतं. भूदान चळवळी म्हणजे ज्या लोकांना जमिनी नाही त्या जमिनी देण्यासाठी विनोबा भावेंच्या आव्हानाला हजारो एकर जमीन देणारे हे महाराष्ट्रातले लोक होते. विकासाला जमीन आज नको आहे त्यांना. या अनागी पंथाला नागपूर पासून रत्नागिरीला डायरेक्ट जायचंय. हे मागे आपल्या प्रायमरीच्या सभेमध्ये सांगितलं होतं गावात 3 वाडा आहे. एक कुलकर्ण्याचा वाडा आहे, तिकडे कधीही जाऊ नका. एक पाटलाचा वाडा आहे, देशमुखाचा वाडा आहे, तिथे कधीही जा. आणि ह्या अनाजी पंथाला आता परतच पाठवायची वेळ आता आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, जास्त वक्ते बोलणार आहेत. मोर्चाला सगळे लोक इथं आला आहात. फक्त एक शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आपण इथं आलोय. आणि त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो, केडी बापू लाड नाना पाटलांच्या विचारशक्तीवरच्या या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण पावसामध्ये असलं तरी